व्हॉट इज डिजिटल मार्केटिंग. आता मी हे टर्म सर्च केलंय. ओके. यानंतर इथे बघा रिझल्टमध्ये सिर्फ तुम्हाला आन्सर प्रोव्हाइड करतं गुगल. हे स्वतःहून कधीच प्रोव्हाइड करत नाही. गुगल हे काय करतं, फक्त तुम्हाला एका वेबसाईट सोबत कनेक्ट करून देतं. म्हणजे काय, गुगल हे काय करतं, तुम्हाला एखाद्या वेब पेज सोबत ज्या वेबसाईटवर ती इन्फॉर्मेशन प्रॉपरली अपडेटेड असेल त्या वेबसाईट सोबत तुम्हाला काय करतं ते गुगल कनेक्ट करून देतं. म्हणजे जेणेकरून काय होईल की तुमचं तुम्ही ज्या टर्म बद्दल सर्च करत आहात, जसं की आता मी समजा इथे व्हॉट इज डिजिटल मार्केटिंग मी सर्च केलंय. आता सध्या AI वगैरे आलंय म्हणून ते डायरेक्ट तुम्हाला इथून हे करतं, आन्सर वगैरे मिळतं. पण ज्यावेळेस तुम्ही ते लिंकला ज्यावेळेस क्लिक कराल, एक मिनिट, हे बघा, आपण इथं AI मोड ज्यांनी दिलेला आहे, हे बघा इथे ह्याच्यामध्ये काय होईल, पूर्ण तुम्हाला इन्फॉर्मेशन वगैरे मिळेल. मोस्ट ऑफ टाइम काय करतो आपण, एखादी वेबसाईट बघतो, समजा इथे अंडरस्टँडिंग डिजिटल मार्केटिंग कीज वगैरे, हे बघा, ह्या वेबसाईट सोबत काय केलं आपल्याला गुगल कनेक्ट केलं. म्हणजे काय करतं की ह्या वेबसाईटवर जे पण तुम्ही क्वेरी सर्च केलेला आहात, ती क्वेरी ह्या वेबसाईटवर वेल अपडेटेड आहे, ॲक्युरेट इन्फॉर्मेशन आहे त्याच्यानी, आणि हे वेबसाईटची रँकिंग काय आहे, जास्त आहे. त्यामुळे काय होईल, तुम्ही जे पण क्वेरी सर्च कराल सर्च इंजिनवर, तर त्यानुसार ज्या वेबसाईटवर ॲक्युरेट रिझल्ट असतील, ॲक्युरेसी असेल, अपडेटेड इन्फॉर्मेशन असेल, अशा वेबसाईटला सर्च इंजिन काय करेल, ॲज अ रँकिंग फॅक्टरमधून तुम्हाला टॉपला रिझल्ट दाखवेल. इथपर्यंत समजलं सगळ्यांना? आता हे ऑप्टिमाइज कसं करायचं आपल्याला. ओके. ह्यासाठी काय आहेत, गुगलचे काही अल्गोरिदम्स आहेत. ओके. अल्गोरिदम्स म्हणजे काय, गुगलचे काही रूल्स असतात. जसं की समजा की तुमचं जे पण रिझल्ट दाखवण्यासाठी जी इन्फॉर्मेशन असेल, तर ती कशी असायला पाहिजे, अपडेटेड असायला पाहिजे, ॲक्युरेट असायला पाहिजे. ओके. आणि ती व्हेरी युजर फ्रेंडली पण असायला पाहिजे. म्हणजे काय, जे पण इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळते, ओके, ती इन्फॉर्मेशन ज्यावेळेस तुम्ही रीड कराल, ती इझिली अंडरस्टँड व्हायला पाहिजे तुम्हाला. अशी इन्फॉर्मेशन ती हवी आहे. ओके. आणि जे पण जिथून पण तुम्ही सर्च कराल, तिथला जो पण डाटा गुगल तुम्हाला प्रोव्हाइड करत असेल, ते डाटा काय असेल, सिक्युअर असायला पाहिजे ते डाटा. आणि जितकी फास्ट वेबसाईट तुमची असेल, तितकं फास्ट तुम्हाला काय होईल, रिझल्ट दिसेल. हे काही असे गुगलचे रूल्स आहेत स्वतःचे. ओके. ज्यावरून काय करतं गुगल, की एखाद्या वेबसाईटला काय करतं, ते जज करतं की हा बाबा, हे हे माझे माझे रूल्स आहेत सगळे. हे रूल्स जर ह्या वेबसाईटने जे फॉलो केलेले असतील, तर मी ही वेबसाईट काय करेल, रँक करणार. नसेल केलं तर मी ह्या वेबसाईटला इझिली रँक करणार नाही, जोपर्यंत हे माझे रूल्स हे वेबसाईट पर्टिक्युलरली फॉलो करत नाही तोपर्यंत. ओके. समजतंय का तुम्हाला? गुगल कसं वर्क करतं? ऑटोमॅटिकली तर तुमचे वेबसाईट गुगलवर हो. रँक होणार नाही. ओके. आणि गुगल हे सगळ्यात प्राईम सर्च इंजिन आहे. ओके. सध्या आपण जो पण आपल्या SEO साठी जे सर्च इंजिन फॉलो करणार आहे, तो म्हणजे गुगल आहे. ओके. ज्यावेळेस आपण गुगलवर रँक करतो, म्हणजे हे असं झालं की कोणत्या पण सर्च इंजिनवर ज्यावेळेस तुम्ही सर्च कराल तुमची वेबसाईट वगैरे, तर तिथे सुद्धा तुमची वेबसाईट रँकिंगलाच दिसेल. कारण बाकीचे सगळे सुद्धा सर्च इंजिन काय करतात, गुगलच्याच अल्गोरिदमला फॉलो करतात. गुगलचे प्रोडक्ट्स माहिती आहेत का तुम्हाला, कोणते कोणते आहेत? गुगल गुगलचे कोणते कोणते ऍप्लिकेशन तुम्ही यूज करता? गुगल फोटोज. अजून? जीमेल. ओके. अजून? सगळ्यात जास्त यूज करणारे अजून आहेत भरपूर. गुगल ड्राईव्ह, गुगल पे. येस, गुगल ड्राईव्ह आहे. मॅप, गुगल मॅप. गुगल मॅप्स आहे.
म्हणजे ऑलमोस्ट आपण काय करतो, सगळे ऍप्लिकेशन गुगलचेच यूज करतोय. कधी तुम्ही याहू मॅप वगैरे यूज केलात का? नाही सर. नाही. नाही, कारण ते तितकं एस्टॅब्लिशच नाही केलं की खूप सारे ऍप्लिकेशन ते युजर्सना प्रोव्हाइड करेल आणि युजर फ्रेंडली करेल. त्यामुळे अजून एक आहे, आपण जे यूट्यूब यूज करतो ते सुद्धा काय आहे, गुगलचंच प्रोडक्ट आहे. माहिती आहे का तुम्हाला हे? हो सर. येस. यूट्यूब कशासाठी यूज करतो आपण? व्हिडिओ सर्चसाठी. आणि यूट्यूब हे गुगल कडून सगळ्यात जास्त चालणारं, म्हणजे सगळ्यात जास्त व्ह्यूअरशिप असणारं ऍप्लिकेशन आहे म्हणजे यूट्यूब. ओके. ज्यावेळेस तुम्ही एखादा व्हिडिओ वगैरे तुमचं रँक करतात, तर ते ऑलमोस्ट कुठं व्हायला पाहिजे रँक तुमचं? यूट्यूबवर रँक व्हायला पाहिजे. ॲज अ सर्चमध्ये पण तुमचं व्हिडिओ रिझल्ट दिसतं, पण मोस्ट ऑफ यूट्यूब अल्गोरिदम सोबत जर तुमचा व्हिडिओ कनेक्टेड असेल, तर त्या ऍप्लिकेशनमध्ये सुद्धा तुमचे व्हिडिओ तिथे सुद्धा रँक करतं. ओके. ह्याच्या व्यतिरिक्त अजून खूप सारे ऍप्लिकेशन्स आहेत, तुम्हाला दाखवतो मी. बैठू इकडे बसून घे. एक मिनिट. हे बघा, इथे स्क्रीन दिसते का सगळ्यांना? इथे बघा, इथे आपल्या मेल आयडीच्या साईडला एक आयकॉन्स असतात बघा, इथे गुगल ऍप्स म्हणून दिसतात. हे कधी एक्सप्लोर केलंय का तुम्ही हे सगळे? हे बघा इथे हो सर. इथे बघा, मोर फ्रॉम गुगलला ज्या वेळेस तुम्ही क्लिक कराल, त्याच्यामध्ये ऑलमोस्ट इथे प्रोडक्ट्स वगैरे त्यांचे सगळे दिलेले आहेत तिथे. हे बघा, एकदा हे सगळं तुम्ही हे करून घ्या, बघून घ्या की व्यवस्थित की कोणत्या ऍप्लिकेशन कशासाठी यूज होते. ओके. आपण ज्या वेळेस काय करतो, आपल्या वेबसाईट बनवतो किंवा कोणतं पण आपलं एखादं बिझनेस असेल त्याच्यासाठी रँक करायचं असेल वगैरे ना, तरी जितके पण ऍप्लिकेशन आहेत, हे ऍप्लिकेशन तुम्ही तुमच्या बिझनेससाठी यूज कराल, तुमच्या वेबसाईटसाठी यूज कराल, तर तितकंच बेटर आहे की तुम्ही गुगलच्या ऑलमोस्ट सगळ्या ऍप्लिकेशनवर पण प्रेझेंट आहात. जेणेकरून काय होईल, गुगलला एक आयडिया येईल की तुमची वेबसाईट ऑलमोस्ट सगळीकडेच अवेलेबल आहे. म्हणजे ऑलमोस्ट नोईंगली आहे की सगळ्यांना माहिती आहे की तुमची वेबसाईट आहे, म्हणजे एक्झिस्ट करते. ओके. कीप यूज करतो आपण काहीतरी स्टोअर करण्यासाठी. क्लासरूम्स यूज करतो आपण, सगळं आपलं क्लासरूम रिलेटेड जे पण डेटा वगैरे आहे. क्लासरूम इज एक्झॅक्टली लाईक की एक स्कूल टाईप आहे, म्हणजे स्कूल कॉलेज टाईप ऑनलाईन लेक्चर्ससाठी वगैरे खूप युजफुल आहे. असे खूप सारे ॲप्लिकेशन आहेत. डॉक्स आहे, डॉक्युमेंट्स फाईल यूज करू शकतो. शीट्समध्ये आपण एक्सेल फाईल्स हे करू शकतो, जनरेट करू शकतो. स्लाइड्समध्ये आपण प्रेझेंटेशन्स वगैरे बनवू शकतो. ह्यामुळे काय होईल, ह्यामुळे काय होतं, गुगलनी इतके सारे ॲप्लिकेशन्स इझी दिलेले आहेत लोकांसाठी यूज करायला. त्यामुळे काय होतं, मोस्ट ऑफ 95% लोक आज काय करतात, 2025 मध्ये गुगल हे सर्च इंजिन यूज करतात. अजून एक मोस्टली हे गुगलचं एक प्लस पॉइंट आहे की तुम्हाला म्हणजे ऑलमोस्ट जगातली जितके पण लँग्वेजेस आहेत, त्या सगळ्या लँग्वेजमध्ये गुगल अवेलेबल आहे. गुगलचं जे पण सर्च रिझल्ट दिसतं तुम्हाला, त्या प्रत्येक लँग्वेजमध्ये तुम्हाला काय करतं, ते आउटपुट प्रोव्हाइड करतं. ओके. कधी तुम्ही आता समजा तुम्हाला एखादं दुसऱ्या लँग्वेजमध्ये वगैरे टाईप करायचं असेल, तर कधी तुम्ही गुगल इनपुट्स यूज केलेले आहेत का? हो सर. गुगल इनपुट्स यूज केलंय बाकीच्यांनी? माहिती का कसं यूज करायचं गुगल इनपुट्स? पायल, तन्वी, रोहिणी.
हॅलो, बाकीच्यांनी रिस्पॉन्स द्या. तर त्याच्याबद्दल तेवढी आयडिया नाहीये. हां बरं, हां म्हणजे असं की तुमच्याकडून रिस्पॉन्स द्या, म्हणजे मी तुम्हाला एक्झॅक्ट दाखवेल तरी ॲटलिस्ट कसं असतं ते. हे बघा गुगल ओके. इनपुट्स. हे बघा गुगल इनपुट ज्यावेळेस सर्च कराल तुम्ही, तर इथे ओपन करा टूल. हे बघा ह्या पद्धतीने तुम्हाला एक डॅशबोर्ड येईल. ओके, वेबसाईट. तर याच्यामध्ये काय होईल, इथे बघा इथे ऑलमोस्ट जेवढे पण लँग्वेजेस अवेलेबल आहेत ऑलमोस्ट वर्ल्डमध्ये, ते सगळे लँग्वेजेस इथे अवेलेबल आहेत. तुम्ही कोणत्या पण लँग्वेजला चूज करून तुम्ही काय करू शकता, टायपिंग करू शकता. तर समजा मला हिंदीमध्ये करायचं आहे, तर मी ते हे करू शकतो, लिहू शकतो. हे बघा ह्या पद्धतीने तुम्ही टाईप करू शकता. ऑलमोस्ट तुम्ही म्हणजे कीबोर्डवरून जे पण तुमच्या नेटिव्ह लँग्वेजमध्ये टाईप कराल, तर त्यानुसार काय होईल, तिथे आउटपुट दिसेल तुम्हाला. आता समजा मराठीमध्ये करायचं आहे. हे बघ, ऑलमोस्ट सगळ्या लँग्वेजमध्ये तुम्हाला करता येतं. उर्दू मध्ये करायचंय तर उर्दू मध्ये करू शकता. हे बघा ह्या पद्धतीने. तर हे यूज करतं, हे फक्त गुगल सर्च इंजिनच तुम्हाला प्रोव्हाइड करतं. ओके, गुगल जे आहे, गुगल जे कंपनी आहे सर्च इंजिन रिलेटेड किंवा बाकीचे ॲप्लिकेशन, असे जे ॲप्लिकेशन्स आहेत, हे फक्त तुम्हाला गुगलच प्रोव्हाइड करतं. बाकी कोणते पण सर्च इंजिन किंवा कोणते पण बाकीचे टूल्स असतील, तर त्याच्यामध्ये हे असे इतके सारे तरी बेनिफिशियली ॲप्लिकेशन अवेलेबल नाही आहेत. ओके. असे खूप सारे आहेत. गुगलसाठी तुम्ही ज्यावेळेस तुम्ही गुगलचे ॲप्लिकेशन यूज कराल ना, तुमचं ऑलमोस्ट एक 50 to 60% वर्कलोड कमी होतं ज्यावेळेस तुम्ही गुगल ॲप्लिकेशन यूज कराल. ओके. त्यामुळे गुगलचे ॲप्लिकेशन्स बघा. गुगल सर्च इंजिन का यूज करतो जास्त आपण, ते एकदा तुम्हीच सर्च करून बघा. तुम्हाला ऑलमोस्ट माहिती आहे, आपण डेली यूजमध्ये सुद्धा आपले इवन आपले मोबाईल जरी आपल्याला हे करायचे असेल, नवीन मोबाईल घेतलो आपण, तरी आपण मोबाईलमध्ये सुद्धा गुगल जीमेलनीच आधी लॉग इन करतो. त्यावरूनच आपले ऑलमोस्ट अँड्रॉइड जे ओ एस आहे, हे सुद्धा गुगल कडूनच आहे. असे खूप सारे बेनिफिट्स आहेत, जेणेकरून आपण काय करतो, गुगल्स हे सर्च इंजिन वापरतो. कारण ह्याचा फायदा आपल्या वेबसाईटला इझिली व्हावं लागेल. कारण जास्त पीपल, 95% पीपल जर गुगल यूज करत असतील आणि त्यांना आपलं प्रोडक्ट दिसत असेल, समजा आपली वेबसाईट दिसत असेल, तर मग ऑलमोस्ट आपलं मार्केटिंगचं हे काय म्हणतात, कॉस्टिंग किती कमी होती. ओके. आपण एक एक वेबसाईट आपली व्यवस्थित एसईओ रँक करून इझिली आपण 95% लोकांपर्यंत पोहोचू शकतो. तर आपली कॉस्ट कटिंग किती होती बघा. आता तुम्ही गुगल ऍड्स मध्ये काय करत होता, गुगल ऍड्स मध्ये तुम्ही वेबसाईट कसे रँक करत होतात, मला एकदा सांगा. समजा मला एखादी क्लासची ऍड केलोय मी, गुगल डिजिटल मार्केटिंग क्लासेससाठी मला ऍड करायचे गुगल ऍड्स. ओके. तर त्यासाठी तुम्ही सगळ्यात जास्त मोठं फॅक्टर कोणतं असतं गुगल ऍड्स मध्ये, सांगा. कॉस्ट सर कट कशावर होतं? कीवर्ड स्ट्रॉंग कीवर्ड कीवर्ड स्ट्रॉंग करत होतो सर. येस, कीवर्ड स्ट्रॉंग करत होतात. जितका चांगला कीवर्ड चांगले होते, रिझल्ट चांगला. समजा तुम्ही हे केलात की एक 10 रुपीज, म्हणजे तुमच्या ह्याला काय म्हणतात, कीवर्डला जर सीपीसी कॉस्ट पर क्लिक 10 रुपीज पडत असेल. ओके. आणि तुम्ही तुमच्या अकाउंट बॅलन्समध्ये एक 100 रुपीज ॲड केलेलं आहे. ओके. आता ते तुमचे 100 रुपीज संपले, 10 क्लिक झाले तुमच्या ह्याच्यावर. त्यानंतर दिसेल का ती तुमची ॲड, म्हणजे तुमची वेबसाईट ती जी रँक करताय तुम्ही पेज, ती दिसेल का व्ह्युअर्सला? नाही सर.
नाही सर. नाही दिसणार ऑब्विसली, कारण तिथे आपण फक्त पैसे, आपण काय करतोय की गुगलला पैसे देतोय की माझी ही पर्टिक्युलर जे पण ऍड आहे ती लोकांना दाखव. ओके, एकदा का पैसे संपले तर गुगल पण नाही दाखवणार. पण एक्झॅक्टली त्याच वेळेला ना, जर तुमच्या वेबसाईटचं जर एसईओ स्ट्रॉंग असेल, एसईओ जर तेवढंच प्रॉपरनी वेनी तुम्ही जर तुमच्या वेबसाईटवर केला असाल ऑप्टिमायझेशन, जे की तुमची वेबसाईट स्पीड असेल, तुमच्या वेबसाईटवरचा डाटा अपडेटेड असेल, तुमच्या वेबसाईटवरचा डाटा ओरिजिनल असेल, किंवा तुम्ही कॉपी केल्या नसाल कुठून, तुमच्या वेबसाईटवरचे इमेजेस ओरिजिनल असतील, व्हिडिओ ओरिजिनल असेल, रिव्ह्यूज ओरिजिनल असतील, अपडेटेड असतील, आणि जे पण युजर सर्च करत असेल ते सर्चचा रिझल्ट तुमच्या वेबसाईटवर असेल, हे सगळे रूल्स तुम्ही तुमच्या वेबसाईटवर ज्यावेळेस अप्लाय कराल त्यावेळेस इवन तुमची ॲड जरी संपली असेल, म्हणजे ॲडचा जो पण अमाऊंट असेल ॲड स्पेंड, तो जरी संपला असेल तरी सुद्धा तुमची वेबसाईट इझिली लोकांना दिसते. का दिसते? कारण तुम्ही तुमच्या वेबसाईटवर गुगलचे जितके पण अल्गोरिदम आणि रूल्स आहेत त्यानुसार तुमची वेबसाईट बनवलेली आहे. त्यामुळे काय होईल, तुमची वेबसाईट इझिली दिसेल. आता हे एसईओचं जे प्रोसेस आहे, हे हे कंटिन्यू करावं लागतं तुम्हाला. ओके, आता समजा की मी 3 महिने मी एसईओचं काम केलं एखाद्या वेबसाईटवर. ओके, आणि 4थ्या महिन्यात काही अपडेट केलं नाही, 5व्या महिन्यात काही अपडेट केलं नाही, 6व्या महिन्यात इवन काही अपडेट केलं नाही. ओके, तर 7व्या महिन्यात तुमची वेबसाईट आहे तशी रँक होईल का ऑर्गॅनिक? नाही सर. नाही होणार. कारण एसईओ हे वर्क आहे, खूप लेंदी आहे, लेंदी प्रोसेस आहे. म्हणजे काही कंटिन्यूस करावं लागतं तुम्हाला. म्हणजे प्रत्येक महिन्यात गुगलने काहीतरी नवीन अपडेट आणलेलं असतं, तुमची इन्फॉर्मेशन आहे ही पण काहीतरी नवीन चेंज झालेली असते. आता समजा की आता चॅट जीपीटी एकदम स्टार्टिंगला आलं होतं. ओके, त्यावर आपण खूप लोकांनी म्हणजे चॅट जीपीटी म्हणून ऑलमोस्ट सगळीकडे पसरलं. पण इवन काही एका महिन्याभरातच खूप सारे AI टूल्स आले चॅट जीपीटी सारखे. ओके, मग ह्याला म्हणतात अपडेट. मग त्यावेळेस काय व्हायला पाहिजे की तुमच्या वेबसाईटवर जर तुम्ही चॅट जीपीटी बद्दल लिहिलं असाल तर तुम्हाला एका महिन्याभरामध्ये ती इन्फॉर्मेशन अपडेट करावीच लागेल. त्यामध्ये तुम्ही काय करायचं की चॅट जीपीटी पेक्षा दुसरे सुद्धा खूप सारे टूल्स आता मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. म्हणजे ही इन्फॉर्मेशन काय झाली, अपडेटेड इन्फॉर्मेशन झाली. ओके, तर ह्या पद्धतीने गुगल सर्च इंजिन वर्क करतं. गुगल काय करतं, गुगलचे आता बघा, आपण उद्या इन डिटेलमध्ये सगळं बघणार आहोत की काय म्हणतात, कोणते कोणते हे आहे गुगल, कोणत्या पद्धतीने सर्च करतं, कसं स्टोअर करतं इन्फॉर्मेशन, इन्फॉर्मेशन कसं दाखवतं तुम्हाला. मला एक सांगा, वेबसाईट म्हणजे काय असते? सांगा, वेबसाईट म्हणजे काय असतं बरं, एकदा मला सांगा. वेबसाईट कशी बनवतात ते सांगा. तर आपल्या प्रोडक्ट बद्दल विषय- बाकीचे पण सांगा. वेबसाईट, तुम्ही एखादी वेबसाईट ओपन केलात. ओके, वेबसाईटवर तुम्हाला काय दिसतं, काय असतं वेबसाईट म्हणजे एक्झॅक्टली, कोणती पण वेबसाईट करा. तर आपल्याला काही सेल करायचं असेल प्रोडक्ट किंवा परचेस पण करायचं असेल त्या वेबसाईटवर जाऊन आपण ते घेऊ शकतो किंवा परचेस करू शकतो. ओके, ते झाले ई कॉमर्स वेबसाईट झाले. अजून बाकी नॉर्मल वेबसाईट जरी तुम्ही ओपन केलात तर त्याच्यावर काय दिसतं, म्हणजे खूप सिम्पल आहे. हे बघा, एखादी वेबसाईट जर तुम्ही ओपन केल्यावर त्यावर काय दिसतं, टेक्स्ट डेटा असतं, पिक्चर डेटा असतं, व्हिडिओ डेटा असतं, इन्फोग्राफिक्स असतात. काही असे डेटा असतात जे की तुम्हाला एखादी इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतात, त्या पर्टिक्युलर ब्रँड रिलेटेड इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करणं म्हणजे आपण काय करतो, एखादी वेबसाईट बनवतो. त्यामध्ये असं खूप म्हणजे ती असेल किंवा ती ई कॉमर्स असेल, एखादी डायनॅमिक वेबसाईट असेल, एखादी स्टॅटिक वेबसाईट असेल, क्लासेस रिलेटेड वेबसाईट असेल. आता डायनॅमिक आणि स्टॅटिक वेबसाईटमध्ये डिफरन्स बघा. स्टॅटिक आणि डायनॅमिक, स्टॅटिकमध्ये काय,
जिथे तुम्ही फक्त एखादी इन्फॉर्मेशन रीड करू शकता. ओके, तिथून तुम्ही तिथे फक्त कॉन्टॅक्ट असतं, कॉन्टॅक्ट फॉर्म असतं, ते फिल कराल तुम्ही. त्यानंतर त्या वेबसाईटवर बाकी तुम्ही काही करू नाही शकत, फक्त एखादी इन्फॉर्मेशन आहे ती रीड करायचं. ओके, आता ई कॉमर्स आणि डायनामिकमध्ये काय येतं, तुम्ही तिथून काहीतरी परचेस करू शकता, सिलेबस वगैरे डाउनलोड करू शकता, कॉन्टॅक्ट करू शकता, व्हॉट्सअपला रिडायरेक्ट करू शकता, तिथून होऊ शकता. हे सगळं झालं ई कॉमर्स आणि डायनामिक वेबसाईटमध्ये येतं हे. ओके, मग असे कधी कधी आपण अशा प्रकारचे काय असतात, वेबसाईटचे टाईप्स असतात हे. म्हणजे त्यावर काय असतं, पर्टिक्युलरली एक बेसिक सांगायचं म्हणलं की वेबसाईट म्हणजे तुमच्या ब्रँडचा एक रिफ्लेक्शन. म्हणजे तुमच्या ब्रँडमध्ये एक्झॅक्टली तुम्ही काय प्रोव्हाइड करता, तुमच्या ब्रँडचं पूर्ण अंडरस्टँडिंग तुमच्या वेबसाईटवर डिपेंड असतं. ओके, आता हे काय करतं, गुगलचे एक 3 रोबोट्स आहेत. ओके, पहिलं आहे क्रॉलिंग, दुसरं आहे इंडेक्सिंग आणि तिसरं आहे रँकिंग. असे 3 रोबोट्स असतात. क्रॉलिंग म्हणजे काय करतं गुगल, आपण उद्या इन डिटेल सगळे पाहणार आहेत, मी आज जस्ट तुम्हाला एक ओव्हरऑल इन्फॉर्मेशन देतो. सर्च इंजिनचे हे 3 रोबोट्स काय करतात, कधी पण ज्यावेळेस तुम्ही एखादं कीवर्ड सर्च कराल, तर ते क्रॉलिंग काय करतं की प्रत्येक वेबसाईटवर जाऊन, म्हणजे ऑलमोस्ट जितके पण वेबसाईट तुमच्या गुगलला रेजिस्टर असतात, तेवढ्या सगळ्या वेबसाईटवर क्रॉलिंग काय करतं की हे एक्झॅक्ट डाटा कोणत्या वेबसाईटवर अवेलेबल आहे फक्त क्रॉल करतं. क्रॉल म्हणजे काय की चेक करणं, अंडरस्टँड करणं की कोणत्या वेबसाईटवर ही इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे. ओके, आता दुसरं आहे इंडेक्सिंग रोबोट. इंडेक्सिंग रोबोट काय करतं की क्रॉलर ज्यावेळेस स्क्रॉल करतं आणि त्याला एक्झॅक्टली इन्फॉर्मेशन ज्यावेळेस मिळतं, त्यावेळेस इंडेक्सिंग काय करतं, ती इन्फॉर्मेशन स्टोअर करतं. ते रोबोट काय करतं, ती इन्फॉर्मेशन आपल्या ह्याच्यात स्टोअर करतं. ओके, आता काय होईल याच्यामध्ये, तिसरं पार्ट येतं रँकिंगचं. आता काय करतं गुगल सर्च इंजिनचं रोबोट की जी वेबसाईट खूप जास्त गुगल अल्गोरिदम फॉलो करते आणि ज्याचं रूल्स गुगल सोबत कनेक्टेड आहेत, ज्याचं एसईओ खूप स्ट्रॉंग आहे, अशाच वेबसाईटवरची इन्फॉर्मेशन तुम्हाला प्रोव्हाइड करतं. म्हणजे जेणेकरून ती इन्फॉर्मेशन रँकिंगला, ते वेबसाईट रँकिंगला आणतं. हे झाले गुगलचे 3 रोबोट्स. पहिलं आहे क्रॉलिंग, म्हणजे जे पण तुम्ही कीवर्ड सर्च करतो ते काय करतं, प्रत्येक वेबसाईटवर जाऊन चेक करणं, अंडरस्टँड करणं. ओके, सेकंड झालं इंडेक्सिंग. इंडेक्सिंग काय करतं, ती जी स्टोअर आहे, ते जे इन्फॉर्मेशन आहे ते काय करायचं, स्टोअर करायचं. आणि थर्ड आहे रँकिंग, म्हणजे जी वेबसाईट व्यवस्थित एसईओ फ्रेंडलीनी रँक करत आहे त्या वेबसाईटवरचीच इन्फॉर्मेशन तुम्हाला प्रोव्हाइड करेल. ओके, समजलं इथपर्यंत सगळ्यांना? येस हो सर. येस, चालेल. आज आपण एवढंच हे करूयात, बाकी उद्यापासून इन डिटेल्स मध्ये मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगतो. ओके, सर डेली टाइम हाच ना? हा हा, हेच टायमिंग असेल, 10 ते 11. येस, चालेल. बाकी आपण उद्या जॉईन करू, कनेक्ट. चलो बाय. काय तुम्हाला काही अडचण वगैरे असेल तर उद्यापासून डायरेक्ट विचारा, क्लासमध्येच क्लिअर करून घ्या. कारण तिथल्या तिथेच क्लिअर झाल्यावर, क्लास एखाद्या वेळेस एक्सटेंड झाला तरी चालेल, पण तिथल्या तिथे गोष्टी क्लिअर झाले तर बेटर राहील. ओके, ठीक आहे. ओके, चलो बाय.